नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय भूगोल घटक क्रमांक 2 अंतर्गत हालचाली या घटकाचा आपण अभ्यास करत होतो. आज भाग 3 या व्हिडिओ मार्फत आपण शीघ्रभू हालचालीमधील ज्वालामुखी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी भूअंतर्गत हालचाली आपण पाहत होतो. त्यामधील पहिली मंद भू हालचाली आणि दुसरी शीघ्र भू हालचाली. मंद भू हालचालीमध्ये पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली आणि खंड निर्माण करणाऱ्या हालचाली या दोन्ही घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. मग त्यामध्ये येणारे वली पर्वत, गट पर्वत, खचदरी, तसेच खंड निर्मिती आणि सागरतळ या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शीघ्र भू हालचाली पाहत होतो. त्यामधील भूकंप या घटकाची माहिती घेतलेली आहे. आज आपण ज्वालामुखी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. ज्वालामुखी कशास म्हणतात पहा. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. या ठिकाणी आपण शेजारच्या आकृतीमध्ये पाहू शकता की या ठिकाणी पृथ्वीच्या खालील हा प्रावरणाचा जो भाग आहे, या प्रावरणाच्या भागामध्ये तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ असतात. हे पृथ्वीच्या पृष्ठावर म्हणजेच या ठिकाणी भूकवचाचा जो भाग आहे त्या भूकवचाच्या भागावर हे घटक फेकले जातात. याच क्रियेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ज्वालामुखीचा उद्रेक असे म्हटलेले आहे. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. पृथ्वीच्या प्रावरणाच्या भागातून कोणकोणते पदार्थ येतात? राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी आणि ज्वलनशील वायू आणि तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ हे भूकवचावर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस असे म्हटले जाते. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जो शिलारस असतो तो भूकवचावर आल्यावर त्याला काय म्हटले जाते? लाव्हारस असे म्हटले जाते. ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात. एक उद्रेकाच्या स्वरूपानुसार आणि दुसरा उद्रेकाच्या कालावधीनुसार. उद्रेकाच्या स्वरूपानुसार पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. आणि उद्रेकाच्या कालावधीनुसार पहिला प्रकार आहे जागृत ज्वालामुखी, दुसरा आहे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी आणि तिसरा आहे मृत ज्वालामुखी. या सर्व ज्वालामुखींचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहिला आहे उद्रेकाच्या स्वरूपानुसार पहिला ज्वालामुखी आहे केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखी कशास म्हणतात पहा. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होण्यावेळी शिलारस हा भूपृष्ठाच्या अंतर्गत मोठ्या नलिकेसारखा भागातून वर येत असतो. उदाहरणार्थ तुम्ही रानामधील पाण्याचा चेंबर पाहिलेला असेल. मोटर चालू केली की त्या चेंबर मधून जसं पाणी बाहेर येतं तसाच या ठिकाणी उद्रेकाच्या वेळेस या भूपृष्ठामधून असा तप्त लाव्हारस एखाद्या नलिकेसारखा बाहेर निघतो आणि हा बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी नलिकेसारखा हा लाव्हारस या ठिकाणी बाहेर आलेला आहे आणि जसं चेंबरचं पाणी आजूबाजूला पसरतं असंच त्या ठिकाणी सुद्धा या नलिकेतून हा लाव्हारस नलिकेच्या मुखाच्या भोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत त्या ठिकाणी तयार होतात. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो हे दोन केंद्रीय ज्वालामुखीची ठिकाणे आहेत. त्यानंतर उद्रेकाच्या स्वरूपानुसार दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडातून
बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. सुरुवातीला पाहिलेला केंद्रीय ज्वालामुखी हा नलिकेसारख्या मोठ्या भागातून वर पडतो, तर हा लावारस हा एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडातून म्हणजेच अनेक भेगातून काय होतो, बाहेर पडतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, भेगीय ज्वालामुखी असे म्हटलेलं आहे. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जे बाहेर पडणारे पदार्थ आहेत, मग त्या ठिकाणी राख असेल, पाण्याची वाफ असेल, अनेक विषारी ज्वलनशील वायू असतील किंवा तप्त द्रव रूपातील शिलारस असेल, हे सर्व घटक या ठिकाणी या तडामधून म्हणजे भेगामधून बाहेर पडतात आणि त्या ठिकाणी ज्वालामुखीय पठारांची निर्मिती होत असते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगळ्या तडातून भेगातून ह्या ठिकाणी तप्त लावारस या ठिकाणी बाहेर पडलेला आहेत आणि अशा लावारस बाहेर पडण्यामुळे या ठिकाणी ज्वालामुखीय पठार या ठिकाणी तयार झालेलं दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. आपण ज्या ठिकाणी राहतोय तो भाग हा सुद्धा काय दख्खनचेच पठार आहे. या ठिकाणी आपण दख्खनचे पठार सुद्धा पाहू शकता. हे दख्खनचे पठार या भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. त्यानंतर उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार पडतात. त्यामधला पहिला आहे जागृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. आता याला जागृत ज्वालामुखी का म्हटलेला आहे पहा. वर्तमानात म्हणजे आत्ताच्या काळात वारंवार या ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, जागृत ज्वालामुखी असे म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली हे जागृत ज्वालामुखीची ठिकाणे आहेत. त्यानंतर दुसरा आहे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. आता याला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी का म्हटलेलं आहे पहा. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. म्हणजेच हा ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो आणि पुन्हा कधीतरी तो एकदमच जागृत होतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. याची उदाहरणार्थ इटलीतील वेसुवियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. भारतातील बॅरन बेट या ज्वालामुखीविषयी थोडीशी माहिती सांगतो. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लावारस सुद्धा या ठिकाणी बाहेर पडत आहे. हा आपल्या भारतातील एक ज्वालामुखी आहे. त्यानंतर उद्रेकाच्या कालावधीनुसार तिसरा प्रकार आहे मृत ज्वालामुखी. आता मृत ज्वालामुखी कशाच म्हटलेला आहे पहा. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. म्हणजेच एखाद्या ज्वालामुखीमधून दीर्घकाळ म्हणजे बरेच वर्ष झाले की त्या ठिकाणी उद्रेक झालेला नाही आणि भविष्यात सुद्धा यातून उद्रेक होईल असं सुद्धा वाटत नाही, अशा ज्वालामुखीला काय म्हटलेलं आहे, मृत ज्वालामुखी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो हा ज्वालामुखी. यानंतर आपण नकाशाशी मैत्री पाहणार आहोत. आकृती 2.18 चे वाचन करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या ठिकाणी आकृती 2.18 जगाचा नकाशा आहे. त्यामध्ये भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी दर्शवलेले आहेत. या ठिकाणी सूचीमध्ये पहा, त्रिकोण, गुलाबी त्रिकोण दाखवलेला आहे, तो ज्वालामुखी दर्शवतो. गुलाबी कलरचे ज्या डॉट डॉटच्या लाईन आहेत तो भूकंप क्षेत्र दर्शवत आहे.
निळी कलरची जी लाईन आहे ती भूपट्ट निर्मिती सीमा दर्शवत आहे आणि काळ्या कलरची जी लाईन आहे ती भूपट्ट ऱ्हास ही सीमा त्या ठिकाणी दर्शवत आहे. आता आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. या ठिकाणी 7 प्रमुख भूपट्ट आहे ते. पहिला आहे भारत ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे आफ्रिका, तिसरा आहे युरेशिया, चौथा आहे उत्तर अमेरिका, पाचवा आहे दक्षिण अमेरिका, सहावा आहे पॅसिफिक आणि सातवा आहे अंटार्क्टिका. हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. तर कॅरिबियन भूपट्ट, कोकोस भूपट्ट, नाझका भूपट्ट, सोमाली भूपट्ट, स्कोशिया भूपट्ट आणि अरेबिया भूपट्ट इत्यादी इतर भूपट्ट आहेत. आपण नकाशामध्ये हे सर्व भूपट्ट पाहूया. या ठिकाणी पहा, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा अंटार्क्टिका भूपट्ट, या ठिकाणी दक्षिण अमेरिका भूपट्ट, त्यानंतर उत्तर अमेरिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, पॅसिफिक भूपट्ट आणि आफ्रिका भूपट्ट हे प्रमुख 7 भूपट्ट आहेत. तर या ठिकाणी स्कोशिया भूपट्ट, नाझका भूपट्ट, कोकोस भूपट्ट, कॅरिबियन भूपट्ट, अरेबिया भूपट्ट, सोमाली भूपट्ट हे इतर भूपट्ट आहेत. यानंतर दुसरा प्रश्न पहा, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? दक्षिण अमेरिका, याचे उत्तर पहा, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकातील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या पश्चिम बाजूला आहे. उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश आहेत. आपण नकाशामध्ये पाहूया की या ठिकाणी उत्तर अमेरिका आहे आणि या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे आणि हे गुलाबी अक्षरामध्ये दाखवलेलं भूपट्ट सीमा आहेत. या अमेरिकेच्या पश्चिम बाजूला येत असल्यामुळे दक्षिण व उत्तर अमेरिकेचे भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कुठल्या बाजूला येतं? पश्चिम बाजूला येत आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आहे. या ठिकाणी हा पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या जवळ अँडीज पर्वतीय प्रदेश, हा अँडीज पर्वतीय प्रदेश या ठिकाणी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया, आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? याचं उत्तर आहे, आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र हिमालय पर्वतीय प्रदेशात आहेत. आपण नकाशामध्ये पाहूया. या ठिकाणी हा आशिया खंड आहे. या ठिकाणी आपला भारत देश, भारताच्या उत्तरेच्या बाजूला हा हिमालय पर्वत, म्हणजेच आशिया खंडात भूकंप क्षेत्र हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत? त्याचे कारण काय असावे? याचं उत्तर आहे, आफ्रिका खंडात ज्वालामुखी पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात एकवटलेले आहेत आणि त्याचे कारण या भागाजवळ असणारे सोमाली भूपट्ट आहे. आपण पुन्हा एकदा नकाशामध्ये पाहूया की या ठिकाणी आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडची बाजू आहे, या ठिकाणी ज्वालामुखी आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी त्रिकोण पाहिले तर त्रिकोण ज्वालामुखी दर्शवतात. या ठिकाणी सर्व ज्वालामुखी आहेत आणि याचे कारण काय आहे तर या ठिकाणी असणारा सोमाली भूपट्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा. याचं उत्तर आहे भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमावर्ती भागात असल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा आपण नकाशामध्ये पाहूया. या ठिकाणी भूकंप क्षेत्र गुलाबी डॉट डॉट लाईनने दाखवलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की जे भूपट्ट आहे ते या भूपट्टाच्या अगदी सीमावर्ती भागामध्ये या गुलाबी लाईन किंवा भूकंप क्षेत्र आपल्याला दिसून येईल. किंवा ज्वालामुखी जरी पाहिले तर ज्वालामुखी सुद्धा या भूपट्टाच्या किनारीच आपल्याला दिसून येतील. म्हणजेच भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमावर्ती भागात असल्याचे दिसून येते. यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. आकृती 2.18चा विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. आपण जे 7 भूपट्ट पाहिले किंवा 6 इतर भूपट्ट पाहिले यांचा भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध येतो. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमावरच आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागातच दिसून येतो. आपण पुन्हा एकदा नकाशामध्ये पाहूया की या ठिकाणी बहुतेक ज्वालामुखी, या ठिकाणी त्रिकोणामध्ये जे ज्वालामुखी दाखवलेले आहेत हे सगळे भूपट्ट सीमावरच आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो. तसेच भूकंप क्षेत्राचा विस्तार, या ठिकाणी भूकंप क्षेत्र गुलाबी डॉट डॉट लाईन मध्ये दाखवलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला सीमावर्ती भागामध्येच दिसून येतात. पुढे पहा. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा नकाशामध्ये जाऊन पाहू शकतो की भूपट्टांच्या ज्या सीमा आहेत, जे 7 भूपट्ट आहेत ते किंवा 6 इतर भूपट्ट आहेत ते यांच्या सीमा आहेत, या सीमांच्या भागातील भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असे म्हटलेले आहे. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. या ठिकाणी आपण नकाशामध्ये पाहू शकतो की भूपट्ट निर्मिती सीमा या ठिकाणी निळ्या रेषेमध्ये या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतं अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात. म्हणजेच भूपृष्ठ ऱ्हास आणि भूपृष्ठ निर्मिती सीमा ह्या क्रिया भूकवचात सतत चालू असतात. यानंतर आपण ज्वालामुखी याचे परिणाम काय होतात हे पाहणार आहोत. त्यामधला पहिला परिणाम आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. जसे आपण भूकंपाचे परिणाम पाहिले त्यामध्ये सुद्धा जीवित आणि वित्तहानी होत होती. असंच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा काय होते, जीवित आणि वित्तहानी होते. 2. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. महासागरामध्ये जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्या ठिकाणी जर तप्तलावरच त्या ठिकाणी बाहेर निघाला तर त्याच्यामुळे या सुनामी लाटा निर्माण होतात. त्यामुळे किनारी प्रदेशावर राहणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते किंवा त्या ठिकाणी मोठा विध्वंस होऊ शकतो. त्यानंतर तिसरा आहे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. म्हणजेच ज्वालामुखीतून जे बाहेर पडणारे जे पदार्थ आहे हे जर दीर्घकाळ वातावरणात राहिले तर त्यामुळे पर्यावरणाचे काय होऊ शकते, संतुलन बिघडू शकते.
त्यानंतर पुढचा परिणाम आहे ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. जे भूपृष्ठाखालील ज्वालामुखीमुळे जी बाहेर येणारी जी राख आहे ही राख अतिशय सुपीक असते. त्यामुळे ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक सुद्धा बनते. हा चांगला परिणाम या ठिकाणी होत असतो. त्यानंतर पुढचा आहे लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच लाव्हारसाबरोबर आलेली जे काही धूळ असेल, राख असेल, वायू असेल किंवा पाण्याची वाफ वगैरे असेल ते इत्यादीमुळे अनेक प्रकारची खनिजे हे भूपृष्ठाजवळच उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर पुढचा आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एखादं नवीन बेट किंवा नवीन भूमी सुद्धा तयार होऊ शकते किंवा एखादं बेट सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकतं, नष्ट होऊ शकते. आणि शेवटचा परिणाम आहे मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. ज्या ठिकाणी ज्वालामुखी मृत झालेला आहे म्हणजेच तो ज्वालामुखी दीर्घकाळ उद्रेक करत नाही किंवा भविष्यात त्याचा उद्रेक सुद्धा होणार नाही असे जे मृत ज्वालामुखी असेल त्याच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन त्या ठिकाणी काय होते, सरोवराची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपला अंतर्गत हालचाली या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.